राम राम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माझा बळीराजावरती असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज 1 जानेवारी 2026 रोजी नगरच्या नेप्ती मार्केटमध्ये कांद्याची खूप मोठी आवक ही पाहावयास मिळाली. मित्रांनो, यामध्ये लाल कांद्याची मोठी आवक होती. उन्हाळी कांद्याची आवक आता संपल्यात जमा झालेली आजच्या रिपोर्टवरून दिसून येत आहे. परंतु लाल कांद्याची इतकी आवक आल्यानंतर नेमके कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच मित्रांनो, इतकी मोठी आवक आली म्हटल्यानंतर आता बाजार समिती ही येणाऱ्या मार्केटच्या वारी बंद असणार आहे. तर ती कोणत्या वारी बंद असणार आहे आणि मार्केट बंदचं नेमकं काय कारण बाजार समितीने दिलेलं आहे याची सविस्तर माहितीही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, आज नगर येथे 1,72,387 कांदा गोण्यांची आवक ही आलेली होती. यामध्ये नवीन लाल कांद्याची 1,64,506 गोण्यांची आवक होती. नंबर 1 प्रतीचे नवीन लाल कांदे 1,900 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत आज विकले. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,400 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 700 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 200 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत. नगर येथे जास्तीत जास्त 32 कांदा गोण्यांना 2,700 रुपये क्विंटलला नवीन कांद्याला आज दर हा मिळालेला आहे. मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर जर पाहिला तर 1,200 रुपये क्विंटलला मध्यम प्रतीच्या कांद्याला आज दर नगर येथे नवीन कांद्याला निघाला. तर उन्हाळी कांद्याची 7,881 गोण्यांची आवक ही आलेली होती. उन्हाळी कांदे 200 रुपयापासून 1,600 रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत. मध्यम प्रतीचे उन्हाळी कांद्याचा दर 850 रुपये क्विंटलला आज नगर येथे निघालेला आहे. मित्रांनो, नगर येथे आज एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक ही दाखल झाली आणि बाजारभाव आपल्याला जर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पाहिलं तर किलो मागे 2 रुपयांनी कमी झालेले पाहावयास मिळालेले आहेत. तर मित्रांनो, बाजार समितीच्या वतीने ज्या काही सूचना आहेत त्या आपण आधी पाहूयात. शेतकरी बांधवांना विनंती आहे की गावरान कांद्याला ऊन व थंडीमुळे मोड येणे, काजळी पकडणे याचे प्रमाण वाढलेले असून त्यामुळे कांद्याची पत्ती कमकुवत होऊन कांद्याची गुणवत्ता कमी झालेली आहे व अशा प्रकारचा माल जास्त प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीसाठी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. लाल कांदा चांगला वाळवून, सुकवून व प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा अशी ही सूचना बाजार समितीच्या वतीने आहे. आणि मित्रांनो, महत्त्वाची सूचना जी आहे की शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी 1 दिवस कांदा लिलाव बंदबाबत ही सूचना आहे. मित्रांनो, वरील संदर्भीय विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की आपले पत्रान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगरचे उपबाजार आवार नेप्ती मार्केटमध्ये कांदा या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात असून आलेला कांदा पुढे परत बाजारपेठेत पाठवण्याकरता माल वाहतूकधारक म्हणजेच गाड्या उपलब्ध होत नसल्याने तसेच या अगोदर लिलावात विकलेला कांदा अद्यापपर्यंत यार्डावर शिल्लक असल्याने तसेच लाल कांदा जास्त काळ टिकत नसल्याने प्रचंड नुकसान होत आहे. तसेच मागील लिलावाचा कांदा यार्डावर शिल्लक असल्याने खरेदीदार शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी कांदा खरेदी करण्यास इच्छुक नसलेबाबत आपण पत्रानुसार कळविलेले आहे. त्यामुळे शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी 1 दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी कांदा लिलाव पूर्ववत सुरू राहतील याची नोंद घ्यावी. तसेच बंदचे दिवशी शेतकरी यांचा शेतमाल कांदा विक्रीसाठी बाजारात आल्यास शेतकरी यांची अडवणूक न करता शेतमाल यार्डावर उतरून घेण्यात यावा व शेतकरी मालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा प्रकारची नोटीस ही बाजार समितीने काढलेली आहे. मित्रांनो, आता
बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माल सध्या शिल्लक आहे. तो माल पुढे पाठवण्यासाठी गाड्याही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शनिवारी कांद्याचे लिलाव हे बंद असणार आहेत, परंतु सोमवारी ते लिलाव चालू राहणार आहेत. शनिवारी जरी काही शेतकरी मित्रांनी आपल्या माल बाजारात आणला तर त्यांची अडवणूक करू नका, माल उतरून घ्या, अशा प्रकारच्या सूचनाही बाजार समितीच्या वतीने दिले गेलेल्या आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.